कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। बालदिशा राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनासाठी नेहरू आर्ट गॅलरी तर्फे उरणमधील 3 विद्यार्थ्यांची निवड। दिनांक 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी नेहरू आर्ट गॅलरी वरळी मुंबई येथे होणाऱ्या बालदिशा नावाच्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 25 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे। त्या 25 विद्यार्थ्यांमध्ये आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीमध्ये शिकत असलेले उरण तालुक्यातील कविश पाटील, मयांक म्हात्रे, सौमित्र सोमई या 3 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी निवड झाली आहे। नेहरू आर्ट गॅलरीमधील मोठ्या एसी गॅलरीमध्ये या तिघांचेही चित्रे प्रदर्शित होणार आहेत। उरणमधील प्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिन्ही विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत। उरण तालुक्यात कार्यरत असलेल्या आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीसाठी तसेच उरणवासियांसाठी ही अभिमानाची खूप मोठी गोष्ट असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे। सदर 3 विद्यार्थी व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आई-वडील, शिक्षक, चित्रकार रुपेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। के न्यूजसाठी प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे, उरण। आज उरण तालुक्यातील 3 विद्यार्थ्यांची नेहरू आर्ट जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे। काय सांगाल याच्याविषयी, स्पर्धेविषयी किंवा विद्यार्थ्याची निवड त्याबद्दल? नमस्कार, मी चित्रकार रुपेश पाटील। आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमी उरणमध्ये झालेली आहे, त्याचं मी फाउंडर आहे। खूप आनंद होते माझा की माझ्या अकॅडमीला आता एक पूर्ण वर्ष झालेलं आहे आणि वर्षभरातच माझ्या अकॅडमीमधील 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन हे नेहरू सेंटर येथील बालदिशा नावाचं जे एक्झिबिशन होणार आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील 25 विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट होतात आणि त्या 25 विद्यार्थ्यांमध्ये माझ्या अकॅडमीमधील 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्याच्यामध्ये कविश पाटील, मयांक म्हात्रे आणि सौमित्र सोमई असे हे जे माझे अगदी टॉप लेवलचे जे स्टुडंट आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। मला खूप आनंद होतो आहे की 25मध्ये 3 विद्यार्थी असणं आपल्या उरणमधील ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। चित्रकार असताना आपल्यासारखे दुसरे चित्रकार व्हावे हे माझ्या गुरूंनी मला सांगितलं होतं की तू चित्रकार झालास तर तुझ्यासारखे अनेक चित्रकार झाले पाहिजे आणि ते आता होत आहे आणि ते ह्या लहान मुलांमध्ये दिसते। खूप आनंद या ठिकाणी होते मला की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही अकॅडमी आपण सुरू केली आणि अल्पावधीतच मुलं ह्या लेवलला जात आहेत, त्याचा खूप आनंद होतो आहे। अगदी नॅशनल लेवलला ही जी कॉम्पिटिशन आणि सिलेक्शन्स ह्या एक्झिबिशनमध्ये झाले, भविष्यामध्ये ही मुलं इंटरनॅशनल लेवलला सुद्धा मोठं काम करतील यातील मात्र शंका नाही। खूप खूप आनंद होते मला आणि उरणकरांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद। नमस्कार, मी राकेश म्हात्रे। माझा मुलगा मयांक आर्ट क्रिएशन या इन्स्टिट्यूटमध्ये ड्रॉईंगसाठी शिकायला येतो। रुपेश सर जे त्याचे गुरुजी आहेत ते त्याला मार्गदर्शन करतात आणि त्याला नेहमी प्रॅक्टिससाठी वेगवेगळ्या ड्रॉईंग्स, स्केचिंग, पेंटिंग्स अशा देतात त्याला आणि तो देखील मनापासून त्या करतो। आज त्याचं सिलेक्शन नेहरू आर्ट सेंटरमध्ये झालेलं आहे। आपल्या उरणातली 3 मुलं या 3 मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे। त्यात कविश आहे, मयांक आहे आणि सौमित्र आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आपल्या उरणची 3 मुलं या एक्झिबिशनसाठी महाराष्ट्रामधली टोटल 25 आहेत मुलं, सो त्यामध्ये आपले 3 सहभागी होत आहेत आणि मुंबईमध्ये हा एक्झिबिशन होत आहे ड्रॉईंगचा, जिथे आपल्या मुलांचे पेंटिंग्स लागणार आहेत। सो मी खूप अतिशय मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलाचं सिलेक्शन झालं आहे आणि यात सर्वप्रथम मी रुपेश सरांचा आभार मानेल। त्यांनी खूप त्यांना मार्गदर्शन दिलं आहे, शिकवलं आहे आणि आज त्यामुळे माझा मुलगा त्या लेवलला पोहोचलेला आहे। सो थँक्यू व्हेरी मच रुपेश सर। असेच आपल्या क्लासमध्ये बरेच आर्टिस्ट तयार होतील हे आम्हाला नक्कीच वाटतं आहे। खूप खूप धन्यवाद। प्रदीप समय बोल रहा हूँ। मेरा लड़का उरण में वो आर्ट अकादमी में ड्राइंग का रुपेश सर से पास ट्यूशन लेता है और सर के पास बहुत अच्छा कर रहा है आगे, और इसका सिलेक्शन नेहरू आर्ट गैलरी में हुआ है। इसके लिए बहुत सर का भी बहुत ये है उसके ऊपर, तो ये अच्छा कर रहा है, आगे जाकर और भी अच्छा करेगा। इसके लिए मेरा फैमिली सब प्राउड है इसके ऊपर और सर के ऊपर भी थोड़ा प्राउड है।
सर इसको अच्छा मार्गदर्शन करा रहा है और आगे जाके उड़न का मतलब उड़न का ये थोड़ा आगे लेके जाएगा, सर का एकेडमी का नाम भी रोशन करेगा। ठीक, चालेल। आज आपल्या मुलाची एक चांगल्या स्पर्धेसाठी, राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, काय फील करतात? नमस्कार, मी पौर्णिमा पाटील। मला अभिमान आहे की तो आर्ट अकॅडमीमध्ये शिकतो। सर रुपेश सर त्याला खूप चांगलं गाईड करतात आणि तो अगदी लहानपणापासूनच चित्र म्हणजे पेंटिंग आणि स्केचिंग करायचा, पण त्यांच्या गायडन्सने तो आणखी चांगली चित्र काढायला लागला आणि त्यांनी मोटिवेट केल्यामुळेच तो आता ह्या लेवलला पोहोचला आहे की त्याचं सिलेक्शन झालेलं आहे। आणि मला खूप अभिमान आहे की मी त्याचं अशा ठिकाणी ॲडमिशन केलं की त्याचं ते स्वप्न होतं आणि ते पूर्ण होत आहे आता। म्हणजे थोडक्यात पण खूपच अभिमान वाटतो की आता ह्या लेवलला ह्या वयामध्ये त्यांनी त्याचं नेहरू आर्ट गॅलरीमध्ये त्याच्या चित्राचं एक्झिबिशन होणार आहे आणि ते आमच्यासाठी अभिमानास्पद आहे। धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या केके न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा।